इस्रायल आणि हमासमधील युद्धाला आता पूर्णविराम मिळालाय। आता लोकांचा अन्नासाठी संघर्ष सुरू झालाय। आधी जीव वाचवण्यासाठी नागरिकांची पळापळ सुरू होती, आता अन्नासाठी भटकंती त्यांची सुरू झालेली आहे। या कुपोषणाचा सामना हमास नेमका कसा करणार जाणून घेऊयात या रिपोर्टच्या माध्यमातून। गाझा पट्टीत रिकामी भांडी घेऊन अन्नासाठी दाही दिशा फिरणारी ही मुलं। युद्धानं यांचं बालपण होरपळलंय, सुकून गेलंय। आधी जीव वाचवण्यासाठी घरदार सोडून पळाले होते। इस्रायल हमास युद्धानंतर पॅलेस्टिनी लोक गाझा पट्टीत परतलेत खरे, पण उद्ध्वस्त प्रदेशात त्यांची जगण्यासाठी तडफड सुरू झाली आहे। गाझातल्या 1/4 लोकांवर भुकेनं मरण्याची वेळ आली आहे। त्यात 11,000 गर्भवती महिलाही आहेत, ज्यांचं कुपोषण पोटातल्या जीवासाठीही जीवघेणं ठरू शकतं। या युद्धानंतर जन्माला येणाऱ्या बालकांच्या पाशवीलाही कुपोषणच पुजलंय। संयुक्त राष्ट्र संघानेच हे सांगितलंय। या मुलांच्या नशिबात जन्मही सामान्यांसारखा नाही। 70% नवजात शिशूंचा जन्म वेळेआधी झालाय किंवा त्यांचं वजन हे कमी आहे। या मुलांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होईलच, पण पुढच्या पिढ्यांनाही युद्धाचे परिणाम भोगावे लागणार आहेत। युद्धबंदीमुळे मानवी मदत गाझामध्ये येत असली तरीही दीर्घकालीन नुकसान रोखण्यास ती पुरेशी नाही। त्यात हमासनं 2 इस्रायली सैनिकांची कथित हत्या केल्यानंतर इस्रायलनं आक्रमक भूमिका घेतली आहे। काही हल्ले केल्यानंतर इस्रायलनं युद्धबंदी केली असली तरी हमासनं पुन्हा आगळीक केल्यास गय करणार नाही असा इशारा इस्रायलनं दिलाय। आधीच परागंदा झालेल्या पॅलेस्टिनींवर भुकेनं मरण्याची वेळ आली आहे। त्यात हमासनं कुरापती केल्या तर पुन्हा मृत्यूची टांगती तलवार डोक्यावर असेल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।